हॅलो, मी परत आलेली आहे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि आज मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. खूपच ट्रेंडिंग चाललेला आहे हा प्रॉडक्ट त्याबद्दल आणि तो प्रॉडक्ट आहे मेबलिनचं सीरम फाउंडेशन. तुम्ही बघितलंच असेल याला नक्कीच ऑन इंस्टाग्राम, ऑन युट्यूब अँड ऑन वेरियस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म की खूप जास्त ट्रेंडिंग असा चालू आहे हा. आणि मी याला मागवलेला आहे इन दी शेड 4 to 5 मीडियम टोन मध्ये. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला हा अप्लाय करून दाखवते आणि माझा रिव्ह्यू देते. पण त्यासाठी मी माझी स्किन थोडी प्रेप करते. सो एकटी मी अजिबात नाही करणार. आय वॉन्ट यू पीपल विथ मी. सो मी घेतलेला आहे सेटाफिल मॉइश्चरायझर आणि पटकन माझ्या स्किनला प्रेप करून घेते. ठीक आहे. जसं छानपैकी मी सेटाफिल मॉइश्चरायझर लावलेला आहे. उरलेला प्रोडक्ट माझ्या हाताला लावलेला आहे. आणि आता मी घेते थोडीशी सनस्क्रीन रेस्टॉपची. त्याचा SPF 50 आहे आणि आपल्या परंपरेनुसार मी आज परत काहीतरी पाडलेला आहे खाली. ठीक आहे, आपण बघूया त्याला नंतर. सो मी हा सनस्क्रीन ऍक्टिव्हेट केलेली आहे आणि हा रेस्टॉपची पण जी सनस्क्रीन आहे ती थोडा पण व्हाईट कास्ट देत नाही. आणि आज मी फाउंडेशन लावणार आहे. सो मला असं फाउंडेशन सो मला अशी सनस्क्रीन पाहिजे जी एकदम ट्रान्सपरंट असेल, व्हाईट कास्ट देणार नाही, बिकॉज ऑलरेडी फाउंडेशन येणार आहे त्याच्यावर. सो जास्त सफेद असं नकोय. सो आता बस मी आज काहीच कन्सिलर वगैरे असं काही नाही लावणार आहे, कारण की वी पीपल हॅव टू टेस्ट दी फाउंडेशन आणि मेकअप होणं हा मोटिव्ह नाहीये. सो हे बघा, जसं ते बोलतं तर सिरम सारखी याची कन्सिस्टन्सी एकदम तसंच आहे आणि याच्यामध्ये 1% हायलुरॉनिक ऍसिड पण आहे. सो स्किन केअर विथ मेकअप. सो मी असं फाउंडेशन टाकते. ठीक आहे. आणि एकदमच असं वाव, त्याचं फिनिश एकदम खरोखरच यासारखं आहे. एकदम खूप लिक्विड आहे आणि एकदम असं हेवी फील नाही होणार आहे आपल्या स्किनवर, असं आहे. वाव. मी हातानेच ब्लेंड करते बिकॉज मला बघायचं होतं त्याचं टेक्स्चर साठी. मी अर्ध्या चेहऱ्यालाच लावून दाखवते. वाव, हे बघा, सगळं त्यांनी छान कव्हर तर केलेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर एकदम स्किन लाईक इफेक्ट देते मला. डे टू डे युजच्या साठी जसं सगळ्या रील्स मध्ये व्हिडिओज मध्ये आपण बघतो एकदम तसंच आहे. डे टू डे यूज करायच्यासाठी एकदम परफेक्ट आहे, आणखी एकदम स्किन लाईक इफेक्ट देतोय तुम्हाला. वाव, छानपैकी एकदम बसलेला आहे. माझ्याकडनं या प्रोडक्टच्या साठी थम्स अप. खूप जास्त परफेक्ट, म्हणजे मला यासारखं फाउंडेशन पाहिजे होता जेव्हापासून मी मेकअप स्टार्ट केलंय. वाव, खूप प्रिटी आहे. एकदम स्किन लाईक इफेक्ट देतो आणि रोजच्या यूज साठी आहे. लॉरियल पॅरिस इनफेलेबल फाउंडेशन आहे हा. खतरनाक, मला खूप जास्त आवडला यार. परत मागवावा लागेल वाटतं, कारण की मी त्याला खाऊन टाकणार आहे. रोजच्या युजच्या साठी खतरनाक आहे. असं म्हणजे स्किन बट इट्स बेटर व्हर्जन. काय असं बोलते ना, तर ते हा फाउंडेशन देतो. फक्त याचा ड्रॉबॅक हा आहे की हा खूप कमी स्किन टोन, कमी शेड्स मध्ये अवेलेबल आहे. तो म्हणजे 7-8 शेड्स आहेत त्याचे. तर त्यातून इफ यू आर लकी आणि तुम्हाला तुमचा मॅच भेटला देन गुड फॉर यू. बट मला तर माझा मॅच भेटलेला आहे. 4 to 5 मीडियम हा माझा मॅच आहे. सो तुम्ही बघा तुम्हाला तुमचा मॅच भेटतोय का, आणि भेटलं तर लकी गर्ल. तर मी हेच रिक्वेस्ट करेल, जर हे माझं ऐकत असेल तर मॅक्सिमम शेड्स मध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लॉन्च करा, कारण की प्रत्येक मुलीला असं फाउंडेशन पाहिजे असतो जो स्किन लाईक इफेक्ट देतो आणि आपल्या स्किनला बेटर व्हर्जन मध्ये शो करतो. वाव, म्हणजे मी मला स्वतःला बघून थकत नाहीये. खतरनाक असं दिसतंय. मी पटकन माझी टिकली लावते बिकॉज वेअर छान असं मी कुर्ता घातलेला आहे, टिकली लावलेली आहे. आता मी माझा लुक कम्प्लीट करते. ओव्हरऑल असं खूप जास्त आवडलाय. माझ्याकडनं थम्सअप आहे या प्रोडक्टला. वा, परत आणायला लागतंय आता हे. मी पटकन माझे आयब्रो सेट करून येते, तुम्ही इथेच थांबा. मी आता आयब्रोज पण रेडी झालेत आणि काजळ पण लावलं मी एकदम हलकाच असं. तर मी लिप बाम लावते, कारण की मला अजून 2 प्रॉडक्ट तुमच्यासोबत टेस्ट करायचे आहेत. एक तर हा झाला, त्याच्यानंतर मी आज 2 लिपस्टिक शेड स्विस ब्युटीचे हे मला तुमच्यासोबत टेस्ट करायचे आहेत. हे 2 लिपस्टिक शेड्स आहेत जे मी टेस्ट करणार आहे.
सो खूप जास्त प्रिटी आणि बोल्ड आणि डार्क असा कलर आहे. सो येस, हा वाला मी पहिले होल्ड मी मॅट 12 आरचे लिक्विड लिपस्टिक आहे. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ लिक्विड लिपस्टिक, बट हे दोन शेड्स मला खूप जास्त आवडले. सो दोन्ही पण शेड्स समवट दे आर सिमिलर. हा थोडासा पिंकिश कडे जातोय आणि एक थोडासा रेडिश टोन मध्ये आहे. सो हे दोन आहेत. ठीक आहे, तुम्हाला डिफरन्स एकदम क्लिअरली दिसतोय. हा थोडा डार्क आहे हा वाला आणि हा थोडा पिंकिश टोन मध्ये आहे. सो वॉश टेस्ट. ओ, हा वाला घेते मी. ओ माय गॉड, खूपच टिंटेड आहे बाबा. याला असं ऍज अ ब्लश म्हणून मी लिक्विड लिपस्टिक जास्त यूज करते देन ऑन माय लिप. खतरनाक कलर आहे वा. आणि हा थोडासा पिंकिश मध्ये आहे. सो डिफरन्स दिसला, बघितला, दोन्ही सेम नाहीयेत, फक्त वाटता येतात डिफरन्स. पण खूपच जास्त असं मस्त असं कलर दिसतंय, खतरनाक आहे. मी हा डार्क वाला लावणार आहे. ओके, कमी घेते एकदम कारण की ऑलरेडी इट इज व्हेरी टिंटेड. रेडी? वाव, खतरनाक असा आहे. थोडस मी त्याला सेट करते, 1 मिनिट. वाव, एकदम बोल्ड असा लुक आहे. ही लावल्यानंतर मला नाही वाटत की आपल्याला कोणत्या इतर दुसऱ्या मेकअपची गरज आहे. एकदम हलकासा लावते बिकॉज खूप जास्त टिंटेड आहे बाबा. एकदम हलकासा लावते. सो बघूया ब्लश म्हणून. ओ, खूपच जास्त मी बघितलं ना तुम्ही, मी केवढूस घेतलेलं. खूप जास्त टिंटेड आहे. काय कलर वाटतोय ब्लश म्हणून. वाव, एकदम जबरदस्त वाटतंय. पटकन इयरिंग घालते आणि माझं लुक कम्प्लीट करून टाकते. सो हे बघा, हे इयरिंग्स आहेत. ठीक आहे, सो हे घालते मी आणि तुम्हाला दाखवते. माझ्याकडे इयरिंग्सचं असं खतरनाक कलेक्शन आहे एकदम. नो वन कॅन बीट मी वेन इट इज अबाउट इयरिंग. खूप नाना प्रकारचे इयरिंग्स आहेत माझ्याकडे, खूप. म्हणजे यू पीपल जस्ट नेम देम अँड आय विल शो इट टू यू. सो मोठे इयरिंग्स घातले, केस ओपन केले आणि थोडं ब्रशअप करून घेते त्यांना आणि दुपट्टा घेते आणि आय एम रेडी. फक्त हे 2-3 प्रॉडक्ट्स मध्ये पूर्ण लुक रेडी झाले. मी माझा हात जरा क्लीन करून येते. ओके, वेट. असा दुपट्टा घेतलेला आहे आणि मी याला इतकं वॉश करण्याचा प्रयत्न केला पण ते निघत नाहीये. म्हणजे खूप जास्त टिंटेड लिपस्टिक आहे बाबा ही. लिक्विड लिपस्टिकची एवढी मोठी फॅन नाहीये मी, बट मला हे शेड्स खूप जास्त आवडले. सो आय जस्ट कुड नॉट रेझिस्ट माय सेल्फ फ्रॉम बाईंग देम. सो मी घेतलेले आहेत हे आणि हा प्रचंड असा टिंटेड कलर वाटत आहे. आणि एकदा हा असा टिंटेड खूप जास्त डार्क कलर लावला ना की अजून काही लावायची गरजच नाहीये तुम्हाला. तर मला प्रचंड असा आवडलेला आहे आणि रेड सगळं एकदम रेड असं वाटत आहे. एकदम छान दिसत आहे ओव्हरऑल लुक. बाकी तुम्ही मला सांगा व्हॉट डू यू गाईज थिंक अबाउट दिस लुक. आणि माझ्याकडनं हे जे तिन्ही प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत, स्विस ब्युटीचे हे 2 कलर्स आणि माय गॉड हा वाला जो फाउंडेशन आहे, एकदम माझ्याकडनं याला सुपर थम्सअप आहे. खूप जास्त ब्युटिफुल असा प्रॉडक्ट बनवलेला आहे. सो यू पीपल गिव्ह इट अ ट्राय अँड लेट मी नो व्हॉट वर युअर थॉट्स वेन यू आर युझिंग दिस प्रॉडक्ट. बाकी प्रॉडक्ट जबरदस्त आहे एकदम. सो कसं वाटलं तुम्हाला माझा हा पूर्ण लुक. मी आज कन्सिलर सुद्धा नव्हतं लावलेलं बघा तुम्ही, अजिबात नाही. फक्त सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि डिरेक्टली दिस इनफेलेबल मेबलिनचं फाउंडेशन. ठीक, सो मेबलिनचं नाही आहे, सॉरी, लॉरियल पॅरिसचं फाउंडेशन. सो खूप जास्त असं मला आवडलेला आहे हा ओव्हरऑल लुक. बाकी तुम्ही सांगा, लेट मी नो का कसा वाटतोय हा लुक. की भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.